महाराष्ट्र राज्यामधील माता बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता आली आहे। हो माता बहिणींनो, सरकारने तुमच्यासाठी आता गुड न्यूज दिली आहे। आता प्रत्येक माता बहिणीला मिळणार मोफत पिठाची गिरणी। हो, तुम्ही बरोबर ऐकलं, महिलांना आता मोफत पिठाची गिरणी मिळणार आहे, तीही एकदम 100% फ्री। परंतु काही महिला अशा आहे ज्यांना 10% रक्कम भरावी लागेल, नंतर पिठाची गिरणी मिळणार। आता लक्षामध्ये घ्या, जवळपास 90% रक्कम सरकारच्या मार्फत मिळत आहे। बघा, तुम्हाला अनुदान आता सरकारच्या माध्यमातून 90% भेटत आहे आणि काही मला तर अशा देखील आहे ज्यांना 100% मोफत ही पिठाची गिरणी आता मिळत आहे। बघा, ही पिठाची गिरणी मिळाल्यावर तुम्ही स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करू शकता, नाही तर मग तुमच्या घरातील धान्य देखील दळू शकता। आता सर्वात महत्त्वाचं आहे, हा अर्ज नेमकं कुठे करायचा। बघा, 2026 या वर्षीचा अर्ज आता सुरू करण्यामध्ये आला। गेल्या कित्येक वर्षापासून बघा, फ्री पिठाची गिरणी योजना ही या ठिकाणी काढण्यामध्ये आली नव्हती। बघा, नुसता जार प्रसिद्ध झाला होता, परंतु आता सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट अंमलबजावणी सुरू करण्यामध्ये आली आहे। लक्षामध्ये घ्या, मागे जार आला होता की योजना सुरू होणार, परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नव्हती। आता या ठिकाणी पुन्हा नवीन जार काढून काही या ठिकाणी चेंजेस या योजनेमध्ये झालेले आहे। आणि लक्षामध्ये घ्या, प्रत्येक महिलाला आता ही पिठाची गिरणी मिळणार आहे। 2026 या वर्षी आता नवीन अर्ज सुरू झालेले आहे। बघा, याच महिन्यामध्ये अर्ज सुरू झाले आणि अर्ज कुठं भरायचा आहे, कागदपत्रे कोणती लागणार, संपूर्ण माहिती आपण अगदी एका मिनिटामध्ये आता जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। त्याचसोबत माता बहिणींनो, तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये आला असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच महत्त्वाच्या इतर बातम्या तुम्हाला पुढे देखील या चॅनलच्या बघायला मिळतात। तर बघा, आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पिठाची गिरणी तर मिळणार आहे, परंतु बघा, यासाठी काही पात्रता सरकारने लावलं आहे। त्या पात्रतेच्या चाळणीमध्ये अटीमध्ये तुम्ही बसायला पाहिजे। जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला या ठिकाणी 90% जवळपास अनुदान सरकारमार्फत मिळणार आहे। काही महिलाला 100% अनुदान सुद्धा मिळणार आहे। चला तर मग नेमकं पाहून घेऊया कोणत्या महिला पात्र आहे आणि कोणत्या महिला अपात्र आहे। तर मग बघा माता बहिणींनो, आत्ताच्या ठिकाणी तुम्ही अर्ज करून घ्या। संपूर्ण अर्ज प्रक्रिया येथे आपण या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहोत की अर्ज नेमकं कोठे करायचा, कोणते डॉक्युमेंट्स सांगणार आहे आणि तुम्हाला नेमकं काय करायचं। बघा, मोफत पिठाची गिरणी, बघा तुम्हाला अप्लाय कसं करायचं आहे। महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे। बघा, त्यापैकी एक योजना म्हणजे की 2026 बघा या वर्षीसाठी मोफत पिठाची गिरणी योजना। बघा, या योजनेच्या अंतर्गत ग्रामीण आणि शहरी, आता लक्षामध्ये घ्या, दोन्ही भागासाठी ही योजना लागू आहे आणि या भागामधील गरजू महिलांना पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान या ठिकाणी देण्यामध्ये येत आहे, जेणेकरून त्या घरबसल्या आपला छोटासा व्यवसाय देखील सुरू करू शकता, नाहीतर स्वतःचं देखील घरामधील धान्य, अन्न आणि या ठिकाणी पीठ दळू शकता। आता बघा, तुमचे जे काय कडधान्य आहे, मका असो, बाजरी असो किंवा गहू असो, बघा कोणते पीक असो, तुम्ही याच्यामधून दळू शकता। डाळीसुद्धा तुम्ही या गिरणीच्या माध्यमातून दळू शकता। आता बघा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो पात्र नेमकं कोण आहे। तर माता बहिणींनो, हा तर मुद्दा महत्त्वाचा आहे, परंतु एक गोष्ट मात्र लक्षामध्ये घ्या। बघा, आता तुमचं वय काय पाहिजे ही देखील अट या ठिकाणी महत्त्वाचं आहे। बघा, आणि त्यासोबत योजना नेमकं काम कशी करते या बघा, अनुदानाचे स्वरूप नेमकं काय आहे। या योजनेमध्ये लाभार्थ्यांना पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी बघा शासनाकडून 90 ते 100% अनुदान देखील मिळत आहे। काही विशेष जिल्हास्तरीय योजनांमध्ये महिलांना केवळ 10% रक्कम भरावी लागणार आहे, तर काही समाज कल्याण योजनेअंतर्गत ही गिरणी पूर्णपणे मोफत मिळणार आहे। आता तुम्हाला नेमका फॉर्म कसा भरायचा हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे।
परंतु माता बहिणींनो, चिंता करू नका, आपल्या बुलेटिन्स पॉईंटवर तुम्हाला संपूर्ण अपडेट मिळत आहे. बघा, पात्रता आणि निकष, एलिजिबिलिटी क्रायटेरिया नेमकं काय आहे, या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी काही अटी तुम्हाला पूर्ण कराव्या लागणार आहे. बघा, आता पहिली अट आहे जी की सरकारने सांगितली आहे, अर्जदार महिला ही महाराष्ट्राची कायमस्वरूपी रहिवासी असायला पाहिजे. असं नाही व्हायला हवे की कोठून तरी कोणत्या तरी देशामधून व राज्यामधून महिला आले आणि जवळपास 2 वर्ष झाले महाराष्ट्रामध्ये. बघा, तुम्ही या ठिकाणी किमान जवळपास काही वर्षे महाराष्ट्रामध्ये राहिलेले असाव्या किंवा इथल्याच रहिवासी असावे. बघा, वय महिलेचे 18 ते 60 बघा यामध्ये असावे. जर तुमचं वय 15 असेल किंवा 65 असेल, 70 असेल, तुम्हाला या योजनेचा लाभ अजिबात मिळणार नाही. फक्त 18 वर्षावरील आणि 60 वयाच्या आतमधील महिलांनाच हा लाभ मिळणार. त्यासोबत बघा, उत्पन्न कुटुंबांचे वार्षिक बघा 1.20 लाखांपेक्षा जास्त नसावे. बघा, तुमचे उत्पन्न 1.5 लाख पण नसायला पाहिजे. जर 1.5 लाख तुमचे उत्पन्न असेल तर तुम्ही अपात्र आहात, लक्षामध्ये घ्या. तुमचं उत्पन्न 1,20,000च्याच आतमध्ये असावं असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं. आता लक्षामध्ये घ्या, प्रामुख्याने अनुसूचित जाती, जमाती, दारिद्र्य रेषेखाली BPL कुटुंबासाठी महिलांना प्राधान्य जास्त आहे, त्यांना 100% लाभ मिळणार आहे. परंतु बघा, बाकीच्या ज्या काय महिला आहे, या महिलाला जवळपास 90% अनुदानावर ही गिरणी मोफत मिळणार आहे. आता बघा, लक्षामध्ये घ्या, तुमच्याकडे स्वतःचे बँक खाते असले पाहिजे, ते पण आधारशी लिंक असणे अनिवार्य आहे. आता महत्त्वाचा मुद्दा निघतोय. बघा, आता तुम्ही पात्रता आणि निकष तर पाहिले आहे, परंतु डॉक्युमेंट्स काय लागणार, कोणत्या डॉक्युमेंट्सवर या योजनेचा फॉर्म भरता येईल, चला तर मग लक्षामध्ये घेऊया. तर मग माता बहिणींनो, आता लक्षामध्ये घ्या, अर्ज भरण्यासाठी तुमच्याकडे डॉक्युमेंट असावे लागतील. ते म्हणजे की सर्वात प्रथम आधार कार्ड तुमच्याकडे असायला पाहिजे. दुसरं म्हणजे की रहिवासी कार्ड तुमच्याकडे, रहिवासी दाखला तुमच्याकडे असायला पाहिजे. उत्पन्नाचा दाखला ज्यावर तहसीलदाराची स्वाक्षरीचा असायला पाहिजे. बघा, आता सरकारच्या माध्यमातून काही डॉक्युमेंट सांगितली, त्यामध्ये आता लक्षामध्ये घ्या, जातीचे प्रमाणपत्र, SC ST किंवा कोणतेही जातीचे प्रमाणपत्र असो तुमच्या स्वतःचं असायला पाहिजे. रेशन कार्ड BPL असल्यास प्राधान्य जास्त आहे, लक्षामध्ये घ्या. बँक पासबुकची एक झेरॉक्स तुमच्याकडे असायला पाहिजे. त्यासोबत नवीन पासपोर्ट छोटासा फोटो एक तुमच्याकडे असायला पाहिजे. बघा, आणि या ठिकाणी गिरणीचे कोटेशन अधिकृत विक्रेत्याकडून तुमच्याकडे असायला पाहिजे. बघा, या सर्व गोष्टी, हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असायला पाहिजे. ही योजना प्रामुख्याने जिल्हा परिषद किंवा समाज कल्याण विभागाच्या मार्फत चालवली जाते. अर्ज भरण्यासाठी तुम्हाला काही पावले उचलावी लागणार आहे. तर मग बघा, ही योजना प्रामुख्याने जिल्हा परिषदच्या माध्यमातून देखील चालवण्यामध्ये येत आहे, समाज कल्याण विभागाच्या मार्फतात देखील चालवण्यामध्ये येत आहे. बघा, आता या ठिकाणी संपर्क कसा करायचा, तुमच्या जवळच्या पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या कार्यालयामध्ये तुम्ही भेट द्यायची आहे. अर्ज मिळवणे, पिठाची गिरणी योजनेचा विहित नमुन्यातील अर्ज घ्या, त्यासोबत फॉर्म भरणे. आता बघा, अर्जामध्ये विचारलेल्या सर्व माहिती पूर्णपणे बरोबर अचूक भरा आणि आवश्यक कागदपत्रे तुम्हाला जोडायची आहे आपण सांगितलेली. बघा, अर्जाची तपासणी, तुमचा अर्ज ग्रामसेवक किंवा संबंधित अधिकाऱ्यामार्फत पडताळला जात आहे. बघा, मंजुरी पात्रता आढळल्यास तुमची निवड लाभार्थी म्हणून केली जाते आणि अनुदानाची रक्कम थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होते किंवा बघा गिरणीचे वाटप या ठिकाणी तुम्हाला होते. बघा, एक तर 2 गोष्टी होणार आहे, एक तर तुम्हाला गिरणी खुद मिळणार आहे, नाहीतर तुम्हाला 90% या ठिकाणी अनुदान मिळणार आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ही योजनेचा लाभ घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, ती म्हणजे की माता बहिणींनो, तुमची EKYC असावी. लक्षामध्ये घ्या, EKYC प्रत्येक महिलाची असावी आणि चालू बँक खातं तुमच्याकडे असावे. बघा, कास्ट सर्टिफिकेट अत्यंत महत्त्वाचं आहे, म्हणजे की जातीचा दाखला पण तुमच्याकडे असावा, तरच तुम्ही या नवीन योजना 2026 पिठाची गिरणी या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता. ही होती महत्त्वाची बातमी. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.